कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा बोला. मॅडम, घर तुमच्या नावावर झालेलं आहे. आता रजिस्ट्रेशन साठी मला तुम्हाला येणारा ओटीपी एकदा सांगावं लागेल. अहो लगेच देते मी. लवकर मॅडम, एकदा ओटीपी सांगितला की उद्या येऊन घराची चावी घेऊन जा. हो हो पाठवा. आला आला वाटतं, 1 मिनिट हा. हॅलो, 312 502. ओके मॅडम, डन. अहो मला उद्याच घर मिळेल ना? हो, थोड्या वेळात ऑफिसचा पत्ता पाठवतो मी तुम्हाला. ठीक आहे. स्वतःच घर. काय अहो काय काय अहो माझं स्वप्न पूर्ण झालं. आपलं घर मिळणार आपल्याला, आणि ते पण 1 लाखात. कधी उद्याच. ना ग, असं कसं शक्य आहे? नवीन घर 1 लाखात, उद्याची उद्या फॉर्मॅलिटी पूर्ण? काय काय भानगड काय आहे? अहो माझ्या आत्ताच फोनवर बोलणं झालं आणि मला उद्याच बँकेत बोलवलंय. बाई. फोन बघू तुझा, फोन बघू तुझा. हे. तिथं बस जरा, अहो, बस म्हणलं ना तुला. एवढं मोना, ए तू ओटीपी सांगितलं होतं का कोणाला? हो. अहो रजिस्ट्रेशन साठी हवा होता ना. तुम्हाला सांगते, एवढं स्वस्तात घर मिळते म्हटलं गडबड असेल ना लोकांची, पण मी पटकन उरकून टाकलं. एवढं मोठं घर, समोर 4 व्हीलर. मोना, अगं 2 लाख काढून घेतले तुझ्या अकाउंट मध्ये त्यांनी, ते पण तुझ्या मर्जीनं. अहो 2 लाख नाही, 1 लाख. मोना, अगं तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का ग? अगं तुला फसवलंय त्यांनी. मोना, अगं तुझ्या घराच्या नावाखाली सगळे पैसे काढून घेतले तुझ्याकडनं. अहो काही काय बोलताय तुम्ही? तो बँकेचा माणूस होता. बँकेचा माणूस होता? बँकेचा? अगं मोना, बँकेचा माणूस असा नाही कोणाला ओटीपी पाठवत. तुझ्या अकाउंट मध्ये टाकलेले सगळे पैसे काढून घेतलेत बघ. सकाळी 1 लाख आणि आता 1 लाख. एकदा कानावर तरी घालायचं माझ्या. अगं अहो ते घर देतो म्हणाले ना, म्हणून. हा, म्हणून तू त्यांना सगळी माहिती सांगितलीस हो ना? दिदीला आणि दाजींना सांगितलं पाहिजे सगळं. चल पटकन. अहो त्या माणसानं मला फसवलंय. त्यांना आपण जाऊन काय सांगणार? जे आहे ते सांगायचं. चल, अहो तुला चल म्हटलं ना. रिश्ते में तो हम तुम्हारे नाते लगते हैं, लेकिन नाम है सिम्बा। आता ते मला काय येतंय का ऐकू? मामा, बाबा, तुम्ही केलेल्या कामामुळे मोठी माने आज पुरणपोळी करायचं ठरवलंय. अरे वा, पुरणपोळी बनवलीये आणि त्यातली एक पुरणपोळी अमोलनं संपवलीये. आम्हाला सोडून? मा, अगं तेच केली फक्त, अजून खूप खाणार आहे मी. काय रे दिव्या? दिप्या, काय रे, काय झालं? तिथे मोनाचा चेहरा का पडलाय? तू परत काही बोललास का तिला? काय झालं दिप्या? दाजी, मोनाला एका अनोळखी नंबरवरनं कॉल आलता. त्यांनी हिच्याकडनं कार्डचा नंबर आणि ओटीपी घेतलाय. काय? एक मिनिट. ह्यात आपलं काही नुकसान नाही ना झालंय? अगं, त्या अकाउंटवरचे माझ्या सेव्हिंग मधले 2 लाख रुपये गेलेत. दिप्या, अरे केवढं झालं आणि तू बोलला नाहीस घरात काय? बापू, अहो मला पण आत्ताच कळलंय. मी काय सांगणार आहे तुम्हाला? बाप रे दिप्या, अरे हा सायबर क्राईमचा प्रकार आहे. आपण फिशिंग म्हणू शकतो याला. मोना, अगं पण तू कशी काय अडकलीस यात? अहो माझी काही चूक नाहीये. त्या माणसाने मला आशा दाखवली आणि सगळे पैसे काढून घेतले. मोना, अगं आता रडून काय उपयोग? अगं 2 लाख म्हणजे काय छोटी गोष्ट आहे होय? बाबा, मोना, अगं आता आपण हुशारीने वागलं पाहिजे ना. हे बघ, असं कोणी आपल्याला नंबर मागेल म्हणून आपण आपले अकाउंट डिटेल्स देत बसायचं का आता लोकांना? सॉरी. बरं ठीक आहे, तू आधी शांत हो. तू रडणं थांबव आधी. हे असे फ्रॉड फोन कॉल्स येऊ शकतात, पण आपण त्याला बळी नाही पडायचं. हे बघ, इथून पुढे असा कोणालाही फोन कॉल आला आणि त्याने अकाउंट डिटेल्स मागितले तर द्यायचे नाहीत.
ATM कार्ड, डेबिट कार्ड याचे शेवटचे 4 अंक नाही सांगायचे. आणि असा जर फोन कॉल आलाच तर लगेच कंप्लेंट करायची. त्यांना बळी पडायचं नाही. मोबा तू त्यांना हे सगळं का सांगितलंस? अहो छोटे सरकार, आता माझ्यामुळेच एवढं मोठं नुकसान झालंय. खरंच सॉरी. नाही ठीक आहे. तू शांत हो. तू रडणं थांबव आधी मोना. शांत काम कर दीपे, तू पोलीस स्टेशनला ये, रितसर कंप्लेंट दे. मी सायबर टीमशी बोलून घेतो. हो. अर्जुन दादा, आपले पैसे परत मिळतील का? मोना अगं असं कसं विचारतेस तू? आणि अगं तू एवढी हुशार आहेस, तुला मोबाईल मधनं कळतं बाळा, पण असं कसं काय सांगून बसलीस? हो आहो. अहो मनसब, आधी मला सांगा, आपले पैसे माघारी मिळतील का? सांगा ना. हो आपण प्रयत्न करूया. तू शांत हो. पैसे मिळतील परत, पण सगळ्यांनी लक्षात ठेवा, अशी चूक कुणी करू नका परत. हा, दिप्या आत घेऊन जा तिला. जा मोना, शांत हो. जा. अगं या जगात कष्ट केल्याशिवाय कुणी कुणाला रुपया देत नाही ग. कसं लक्षात येत नाही माणसांच्या, मला कळतच नाही. मी तुला सांगतो, मोनाला नक्की काहीतरी आम्हीच दाखवलं असणार आहे बघ त्यांनी. हे बघा, आता झालं ते झालं. आपण तिला सगळे बोललो असतो तारातून खचली असते ती. आपण करूया काहीतरी. हा, मोना माझा रुमाल कुठं आहे ग? तो धुतलेला रुमाल आहे बघ एक. मोना मोना अजून किती वेळ तेच विचार करणार आहे तू? हे बघ, दिदी आणि दाजी करतील काहीतरी, मिळतील आपल्याला पैसे परत. नाही हो, मी कशी बावळटासारखी वागू शकते मला हेच कळत नाहीये. मोना अगं, ती लोक भुरळ घालतात बोलण्यात, आणि त्यात तू मी काय? त्यात तू माझी भोळी बाबडी बायको अडकली असणार त्यांच्या बोलण्यात. म्हणजे या सगळ्यात माझी चूक नाहीये? बिलकुल नाही, चूक त्या माणसांची आहे. त्यांच्या कर्मानं नक्की त्यांना शिक्षा मिळेल, पण तू अशी नाराज नको राहू बरं. आओ, पण तुम्ही ते पैसे माझ्यासाठी कमवले होते ना हो. एवढंच ना, मग अजून कमवतो मी पैसे. या पैशांपेक्षाही माझी राणी मला महत्वाची. आओ, तुम्ही असं नॉर्मल कसं वागू शकता? हे बघा, तुम्ही मला ओरडा, मला काहीतरी बोला. हो ना, अगं बोलून काय होणार आहे सांग बरं? पण परत फक्त अशी वागू नको म्हणजे झालं. तू जशी आहे ना तशी माझी आहे, त्यामुळे अजिबात असं नाराज राहायचं नाही. आओ, तुम्ही मला किती समजून घेता, आणि मी घर मिळणार आहे म्हणून सगळे पैसे कमावले. ना अगं आता सोडते विषय. नाही हो, मी तुमचं कधीच काय ऐकत नाही. आणि तुम्ही मला म्हणाला होतात की आता घराच्या नादाला नको लागूयात, पण मी तुमचं एक ऐकलं नाही. स्वतःच्या मनाचा कारभार केला आणि सगळे पैसे घालवले. अगं ठीक आहे, हे बघ, प्रत्येकाच्या काही ना काहीतरी इच्छा असतात. तू स्वतःला दोष नको देऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.